नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सेशन क्रमांक 5 कसा सोडवायचा आहे ते पाहूया. चला तर आपण सुरू करूया. सेशन क्रमांक 5 मध्ये आपल्याला लॅब अवरला क्लिक केल्यावर त्या ठिकाणी आपल्याला टायपिंग करायची आहे. तर या ठिकाणी बघा, आपण लॅब अवरला क्लिक केल्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस करूया. स्टार्ट एक्झामला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बटनाला क्लिक करून आपल्याला टायपिंग करायची आहे. टायपिंग थोडीफार केल्यानंतर आपल्याला सेव्ह बटनाला क्लिक करून ओके बटनाला क्लिक करा. त्यानंतर येस आय एम ला क्लिक करा आणि एंड एक्झाम हे टाईप करा. कन्फर्मला क्लिक करा. ओके बटनाला क्लिक करा. पुढे पाहूया आपण नॉलेज चेक कसे सोडवायचे. तर यासाठी स्टार्ट एक्झामला क्लिक करायचे आहे आणि बघूया आपण नेक्स्ट बटनाला क्लिक करायचे आहे. पहिला प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणती टॅब प्रॉपर्टीज विंडो मधील फाईलचे एक्सटेन्शन दाखवते? तर याचं उत्तर आहे ए. सबमिट बटनाला क्लिक करायचे आहे. कोणते चित्र क्विक ऍक्सेस एरिया हायलाइट करते? तर याचं उत्तर आहे बी आणि सबमिट बटनाला क्लिक करायचे. पुढील क्वेश्चन, नवीन फोल्डर तयार करण्यासाठी कोणते कीबोर्डची शॉर्टकट की असते? तर ही बघा, याची उत्तर आहे कंट्रोल किंवा शिफ्ट एन आणि सबमिट बटनाला आपण क्लिक करूया. 4 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या चित्रात टास्क बारवरील स्टार्ट बटन दाखवलेले आहे? तर याचं उत्तर आहे बी. खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा भाग नाही? तर याचं उत्तर आहे टायटल बार आणि सबमिट बटनाला क्लिक करूया. पुढील क्वेश्चन, फोल्डर सिस्टीम तिथल्या डॅश डॅश आणि डॅश डॅश यांनी तयार केलेले आहे. तर याचं उत्तर आहे फोल्डर्स आणि सब फोल्डर्स. पुढील क्वेश्चन, विंडोज एक्सप्लोरर मधल्या ऍड्रेस बारला डॅश डॅश असेही म्हणतात. तर याचं उत्तर आहे ब्रेड कॅप्स. पुढील क्वेश्चन, विंडोज एक्सप्लोरर मधील एक शोध बॉक्स आपल्याला कम्प्युटर मधील फाईल्स आणि फोल्डर शोधण्यासाठी मदत करतो. तर याचं उत्तर आहे तुम्ही त्यात लिहाल ती नावे आणि महत्वाचे शब्द. पुढील प्रश्न, कम्प्युटर मधल्या फाईल्स व्यवस्थित ठेवण्यासाठी डॅश डॅश ही एक सोपी पद्धत आहे. तर याचं उत्तर आहे फोल्डर आणि सबमिट बटनाला क्लिक करूया. पुढीलपैकी कोणते कॅरेक्टर फोल्डरला नाव द्यायला वापरता येणार नाही? तर याचं उत्तर आहे डी आणि सबमिट बटनाला क्लिक करूया. त्यानंतर येस आय एम ला क्लिक करून आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाईप करायचे आहे आणि कन्फर्म बटनाला क्लिक करा आणि ओके बटनाला क्लिक करा. सेशन कम्प्लिशन टेस्ट आपण पाहूया. स्टार्ट एक्झामला क्लिक करतो. तर नेक्स्ट बटनाला क्लिक करूया. कोणत्या प्रकारचा डेटा फाईल मध्ये वित्तीय अंदाजपत्रक तयार केले जाते? याचं उत्तर आहे वर्कशीट आणि सबमिट बटनाला क्लिक करूया. पुढील प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांच्या बाबत नोंदणी ज्यामध्ये नावे, पत्ता आणि संबंधित वैयक्तिक माहिती यांचा समावेश होतो त्या नेहमी कोणत्या प्रकारात डेटा फाईल्स मध्ये जतन केल्या जातात? तर याचं उत्तर आहे डेटाबेस आणि सबमिट बटनाला क्लिक करूया. पुढील प्रश्न आहे, इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे डॅश डॅश आहे? तर इंटरनेट हे सर्वात मोठे जगातील नेटवर्क आहे आणि सबमिट बटनाला आपण क्लिक करूया. मूळ फाईल खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणाऱ्या त्याच फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्राम होय. तर याचं उत्तर बरोबर आहे आणि सबमिट बटनाला क्लिक करूया. येस आय एम ला क्लिक करून आपल्याला ह्या ठिकाणी एंड एक्झाम हे नाव टाईप करायचे आहे आणि कन्फर्म बटनाला क्लिक करायचे आहे. ओके बटनाला आपण क्लिक करूया. अशा पद्धतीने आपला 5 क्रमांक सेशन पूर्ण झालेला आहे. पुढील सेशन मध्ये आपण 6वा सेशन कसे सोडवायचं हा पाहणार आहोत.